Hello friends, so welcome you all to today's lecture, and this is Madhvi Padile and we are going to study the next questions today. Okay, so what is there? Discuss the following. Question number 5 on page number 13. पेज नंबर 13 वरती आपला क्वेश्चन नंबर 5 चालू आहे, तर ते ओपन करायचे तुम्ही अँड वी आर गोइंग टू सॉल्व नेक्स्ट वर्कशॉप टुडे. ओके, सो क्वेश्चन नंबर 5, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. म्हणजे खाली काही प्रश्न दिलेले आहेत 2 आणि ते तुम्हाला काय करायचे 5 ते 6 ओळीमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे. ओके, सो व्हॉट इज देअर? ए क्वेश्चन, what would you do if you found an injured bird while returning from your school? This is a type of personal response question. म्हणजे हा तुम्हाला प्रत्येकच पॅसेजमध्ये जो लास्ट ई क्वेश्चन असतो तो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असतो. तर इफ यू ट्राय टू राईट द आन्सर्स ऑफ दीज टाईप ऑफ क्वेश्चन्स देन डेफिनेटली इट विल हेल्प यू टू write the personal response question. So this is also a kind of personal response question. तर इथं काय म्हणलेलं आहे बघा, what would you do? तुम्ही काय कराल इफ यू फाउंड ॲन इंज्युअर्ड बर्ड. जर तुम्हाला एखादा इंज्युअर्ड म्हणजे जखमी प्राणी व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल, शाळेतून घरी येताना जर तुम्हाला रस्त्यावरती जर असा एखादा जखमी प्राणी पक्षी जर तुम्हाला दिसला तर तुम्ही काय कराल? डेफिनेटली आपण काय लिहिणार त्याच्यामध्ये उत्तर? डेफिनेटली आय विल हेल्प द बर्ड. सो तुम्ही काय काय उत्तरामध्ये 5 ते 6 ओळीमध्ये लिहायचं आहे. तर जसं लेसनमध्ये रायटरनी जसं त्या वानराच्या पिलाला मदत केली होती त्या प्रकारे तुम्ही त्या ओळींचा वापर करून सुद्धा आपलं उत्तर लिहू शकतो. मग काय लिहायचं आहे तुम्ही? इफ आय फाउंड अ बर्ड वाईल रिटर्निंग फ्रॉम स्कूल आय विल पिक इट अप. मी काय करेन त्या पक्षाला उचलेन अँड ब्रिंग इट होम आणि त्याला घरी घेऊन येईन. आय विल गिव इट अ फर्स्ट एड म्हणजे मी सगळ्यात आधी त्याला काय देईन? फर्स्ट एड देईन. आय विल क्लीन द वुंड्स, मी त्याच्या जखमा दुरुस्त करेन. आय विल ॲप्लाय अ क्रीम ऑन इट, त्याचं जे औषध वगैरे असेल ते मी त्याच्यावरती लावेन. देन आय विल गिव इट वॉटर अँड फूड, मी त्याला काय करेन? पाणी देईन आणि खायला अन्न देईन. आय विल मेक इट काम अँड कम्फर्टेबल, मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करेन, कम्फर्टेबल फील करवण्याचा प्रयत्न करेन. अँड देन आय विल कीप इट सेफ ॲट वन प्लेस, मी त्याला एका सुरक्षित ठिकाणी ठेवून देईन जेणेकरून त्याला इतर प्राण्यांपासून काय होणार नाही? इजा होणार नाही. तर अशा प्रकारे 5 ते 6 ओळीमध्ये एकदम छोटे छोटे वाक्य तयार करून सुटसुटीत त्याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. ओके, सो क्वेश्चन नंबर बी, व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नरेटर फ्रॉम द स्टोरी. या स्टोरीमधून तुम्हाला नरेटर म्हणजे काय? कथन करणारा. नरेट म्हणजे कथन करणे आणि नरेटर म्हणजे कथन करणारा. या स्टोरीमध्ये जो कथन करणारा आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे रायटरबद्दल तुमचं काय मत आहे? या लेसनवरून तुम्ही रायटरबद्दल काय शिकलो आपण? तर if you have heard the story very carefully and if you have just read it 2 to 3 times, then we can definitely come to the conclusion that the narrator is a kind hearted person. kind hearted म्हणजे एक दयाळू मनाचा व्यक्ती आहे नरेटर. and he helped that लंगूर, बेबी लंगूर, त्यांनी त्या बेबी लंगूरला काय केलेली आहे? मदत केलेली आहे. ही सेव्ड हिम फ्रॉम दॅट मेल लंगूर, फ्युरियस मेल लंगूर, त्या भयानक अशा मेल लंगूरपासून त्यांनी त्या छोट्या बेबी लंगूरचं संरक्षण केलेलं आहे. ही ब्रिंग इट इन द बॅकयार्ड, त्याने त्याला आपल्या बॅकयार्ड म्हणजे मागच्या अंगणात घेऊन आला. ही गेव इट अ फर्स्ट एड, त्याने त्याला फर्स्ट एड दिला. अँड देन फीड इट अ बनाना, त्याने त्याला केळी खाऊ घातली. अँड सेव्ड द लाईफ ऑफ दॅट बेबी लंगूर, आणि त्या बेबी लंगूरचे त्यांनी काय केलेले आहेत? प्राण वाचवलेले आहेत. ओके, सो इन दिस वे यू कॅन कन्क्ल्यूड दॅट, मीन्स यू कॅन राईट अबाउट द नरेटर दॅट through this passage or through this story we can understand that the writer or the narrator is very kind hearted, helpful and very good person. Okay, so in this way you can write the answers of these 2 questions.
Now, on page number 14, question number 6. Complete the following and write a paragraph on each of the given activities. Complete the following म्हणजे खाली दिलेले जे तुम्हाला पुढे ब्लँक्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही ब्लँक्स ते भरायचे आहेत अँड राईट अ पॅराग्राफ ऑन ईच टॉपिक. या 2 टॉपिकवरती तुम्हाला एक पॅराग्राफ छोटासा लिहायचा आहे. तर तो कसा लिहायचा तो मी सांगते तुम्हाला. नाव आय हॅव रिटन इट द ऑप्शन ऑन द बोर्ड अँड हाऊ यू विल राईट अ स्मॉल पॅराग्राफ आय विल ऑल्सो हेल्प यू इन दॅट. ओके, सो सी. फर्स्ट इज मदर चाइल्ड. पहिलं काय आहे मदर चाइल्ड रिलेशनशिप. आई आणि मुलाचं रिलेशनशिप कसं असतं आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असतो. सो फर्स्ट इज लव अँड अफेक्शन. कोणतीही आई असो आणि मुलगा असो त्यांच्या नात्यामध्ये लव आणि अफेक्शन हे नक्कीच असतं. ओके. देन सेकंड इज फ्रेंडशिप. आई आणि मुलामध्ये काय असते फ्रेंडशिप असते. गाईड अँड फॉलोवर. आई जी असते आपली गाईड म्हणजे मार्गदर्शक असते आणि आपण फॉलो करतो तिला, म्हणजे आपण तिच्या बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आपण फॉलो करतो. देन मॉरल व्हॅल्यूज. आपली आई आपल्याला मॉरल व्हॅल्यूज म्हणजे नैतिक मूल्य शिकवते. बरोबर आहे की नाही. अँड देन मदर इज आवर ग्रेट इन्स्पिरेशन. आणि आपण आपल्या आईकडून बरेच चांगले इन्स्पिरेशन घेऊ शकतो. हर हार्डवर्क. ती जी हार्डवर्क करते आणि मुलांना मोठं करण्याचं ते जे तिचं स्वप्न असतं किंवा ती मुलाला मोठं करण्यासाठी जी झटत असते किंवा जी हार्डवर्क करत असते ती जी तिची ते जे तिचं आयुष्य असतं ते आपल्याला खूप इन्स्पिरेशन देऊन जातं. तर या ठिकाणी आपण अशा प्रकारे हे पॉईंट्स लिहिलेले आहेत. आणि तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या ठिकाणी याच्यावरती प्रत्येक पॉईंटवरती एक एक लाईन अशी लिहायची असते अँड देन यू कॅन फॉर्म अ पॅराग्राफ ऑन इट. कसं लिहाल मग तुम्ही तर तुम्ही आधी आईबद्दल थोडंसं लिहायचं आहे. दॅट मदर इज अ व्हेरी व्हॅल्युएबल पर्सन इन आवर लाईफ. आई ही आपल्या आयुष्यामध्ये खूप व्हॅल्युएबल म्हणजे खूप मौल्यवान व्यक्ती असते किंवा खूप इम्पॉर्टंट पर्सन इन आवर लाईफ. खूप एक महत्त्वाचा व्यक्ती असते. अँड मग देर इज अ लव अँड अफेक्शन बॉन्ड इन मदर चाइल्ड रिलेशनशिप. आई आणि मुलांमध्ये एक लव आणि अफेक्शनचं नातं असतं, प्रेमाचं नातं असतं. देन आवर मदर इज ऑलवेज अ बेस्ट फ्रेंड. आपली आई ही आपली नेहमीच एक चांगली मैत्रीण असते. देन शी इज अ गाईड. शी गाईड्स अस. ती आपल्याला नेहमी मार्गदर्शन करते. अँड द फॉलोवर ऑफ ट्रूथ अँड वर्क हार्ड वर्क. ठीक आहे. आणि ती एक फॉलोवर असते कशाची हार्डवर्क आणि ट्रूथ म्हणजे सत्य आणि परिश्रमाची ती फॉलोवर असते आपली आई. बरोबर आहे. देन शी गिव्ज अस मेनी मॉरल व्हॅल्यूज. शी टीचेस अस मेनी मॉरल व्हॅल्यूज. ती आपल्याला बऱ्याच नैतिक मूल्य शिकवते. अँड शी वॉन्टेड टू मेक मी और शी वॉन्टेड टू मेक हर चाइल्ड अ गुड पर्सन. ती नेहमीच काय करत असते तिची काय इच्छा असते की आपल्या मुलांनी एक चांगला व्यक्ती व्हावा. शी ऑलवेज फोकस ऑन द गुड पर्सनॅलिटी ऑफ अ चाइल्ड. देन शी इज अ ग्रेट इन्स्पिरेशन फॉर एव्हरी चाइल्ड. द मदर इज अ ग्रेट इन्स्पिरेशन. नेहमीच आई ही आपल्या मुलासाठी एक चांगलं इन्स्पिरेशन असते. अशा प्रकारचं एक काय करायचं एक सुंदर पॅराग्राफ आईबद्दल लिहायचा आहे आणि या पॉईंट्सचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. पण लिहून मात्र तुम्हालाच बघायचं आहे. ठीक आहे. तुम्ही लिहून हे पाहिलं जसं जसं मी तुम्हाला सांगितले त्याच्यावरती जर तुम्ही एक वाक्य तयार करून जर एक पॅराग्राफ लिहिला तर एखादी महिन्यानंतर 2 महिन्यानंतर नक्कीच तुम्ही ज्यावेळेस अशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करत राहाल तर ॲटोमॅटिकली तुम्हाला ती एक जी सेंटेन्स बिल्डिंग असते ती तुमची अजून जास्त स्ट्रॉंग होईल. सो ठीक आहे. आता पुढे आपण बघूया. सेकंड पॉईंट इज इंज्युअर्ड ॲनिमल. इंज्युअर्ड म्हणजे जखमी जर प्राणी असेल तर हाऊ विल यू हेल्प. तुम्ही त्या जखमी प्राण्याची मदत कसं कराल. ठीक आहे. तर इथं काही पॉईंट लिहिलेले आहेत. पिक इट अप अँड ब्रिंग होम. सर्वात आल्या तुम्ही काय कराल तुम्ही कशी मदत कराल. आत्ताच आपण एक मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं तर सेम ते इथं तुम्हाला परत एकदा मदत होणार आहे त्याची. तर आय विल पिक इट अप अँड ब्रिंग होम द बर्ड किंवा ॲनिमल. मी काय करेन त्या प्राण्याला उचलेन किंवा त्या पक्षाला उचलेन आणि त्याला मी ब्रिंग होम मी त्याला घरी घेऊन येईन. आणि दुसरा पॉईंट आहे फर्स्ट एड. व्हेरी फर्स्ट आय विल गिव द ॲनिमल अ
फर्स्ट एड, मी सगळ्यात आधी काय करेन, त्या पक्षाला किंवा प्राण्याला फर्स्ट एड देईन, प्राथमिक उपचार देईन. अँड देन आय विल प्रोव्हाइड वॉटर अँड फूड टू दॅट ॲनिमल. मी नंतर त्याला पाणी देईन अँड फूड, आणि पाणी आणि अन्न उपलब्ध करून देईन. देन आय विल कीप द ॲनिमल ॲट सेफ प्लेस. मी त्या प्राण्याला काय करेन, एका सुरक्षित ठिकाणी ठेवेन, जेणेकरून इतर प्राण्यापासून त्याला काय होणार नाही, कसलाही धोका किंवा इजा होणार नाही. ओके. देन द नेक्स्ट पॉईंट इज आय विल टेक केअर ऑफ इट. मी त्या प्राण्याची किंवा पक्ष्याची चांगली काळजी घेईन. अँड टिल इट हॅज इनफ स्ट्रेंथ. जोपर्यंत त्याला इनफ स्ट्रेंथ म्हणजे चांगली शक्ती येणार नाही, चांगला तो परत त्याची तब्येत सुधारणार नाही, तोपर्यंत मी काय करेन, त्या प्राण्याची चांगली काळजी घेईन. असं प्रत्येक पॉईंटवरती एक छोटीशी चांगलं एक वाक्य तयार करायचं. अँड इन दिस वे यू कॅन फॉर्म अ शॉर्ट पॅराग्राफ ऑन इट. अँड इट विल ऑल्सो डेव्हलप यू युअर इंग्लिश लँग्वेज ऑल्सो. ओके. सो then we will come to next question. Question number 7. Work in pairs and make as many words as you can. जोडीमध्ये काम करायचे, तुमच्या मित्रासोबत मैत्रिणीसोबत तुम्ही काय करायचे, चर्चा करायचे. अँड यूजिंग लेटर्स इन द वर्ड एन्काउंटर. ठीक आहे. एक एन्काउंटर हा एक तुम्हाला तिथं शब्द दिलेला आहे. त्या शब्दापासून काय करायचे तुम्हाला 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स आणि 5 to 6 लेटर वर्ड्स असे तयार करायचे आहेत. हे ॲक्टिव्हिटी तुम्हाला प्रत्येकच क्लासमध्ये दिलेले आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला हे सोपं जाईल. तर आपण काय करूया, इथं हे करून पाहूया. एनकाउंटर. ठीक आहे. हा शब्द एनकाउंटर आहे. याच्यापासून आपल्याला सगळ्यात आधी आपण 3 लेटर वर्ड्स तयार करूया. 3 लेटर वर्ड्स. ओके. कोणकोणते येतील बघा, याच्यामध्ये कोणकोणते शब्द येतील, तर इथं COT, cot, NOT, not, then OUT, out, नंतर TEN, ten, NET, net, OUR, our. अशा प्रकारचे 3 लेटर वर्ड्स आहेत. देन वी विल फॉर्म 4 लेटर वर्ड्स. Then what are the 4 letter words? See, ONCE, once, TOUR, tour, NOUN, noun, TREE, tree, then CUTE, cute, and TONE, tone. तुम्ही जर पाहिलात तर हे सगळे शब्द तुम्हाला इथं सापडतील. जसं ONCE, once. ठीक आहे. ONCE, once म्हणजे एकदा. CUTE, 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 cute. तर याला काय करायचं असतं, थोडं शांतपणे बसल्यानंतर तुम्ही जर त्या शब्दातले लेटर्स मागे पुढे करून पाहिले तर नक्कीच तुम्हालाही ते शब्द सापडतील. अँड 5 to 6 लेटर वर्ड्स. 5 to 6 लेटर words. Okay. What are the 5 to 6 letter words? Then see, here one word is given, enter. ENTER. ठीक आहे. याच ठिकाणी तुम्हाला दुसरा शब्द सापडतो COUNT, count. COUNT, count. नंतर COURT, court. COURT, court. Then CENTER, center. Okay. So in this way you can find out some 10 to 15 words from this word encounter. Okay. Then we will come to next question. Question number 8.
ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश. खाली काही प्रोवर्ब म्हणजे म्हणी दिलेल्या आहेत आणि याला तुम्हाला काय करायचं आहे, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे. हा तुमचा क्वेश्चन पेपरमधला सगळ्यात लास्ट क्वेश्चन असतो, जो तुम्हाला 2 मार्क्ससाठी असतो. तर इथं तुम्हाला काही मराठी वाक्य दिलेले असतात अँड यू हॅव टू ट्रान्सलेट दोज सेंटेन्सेस इन इंग्लिश. सो इथं जे 2 वाक्य दिलेले आहेत त्याचं मी तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट सांगते, तुम्हाला तिथं लिहून घ्यायचं आहे. ओके. नाव फर्स्ट सेंटेन्स इज जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असते. ठीक आहे, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा असते. तर ह्याचं काय येईल, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. म्हणजे आधी आपण मनुष्यांची सेवा केली पाहिजे, तर ती जी सेवा असते ती खरी ईश्वर सेवा अशी समजली जाते. तर तिथं काय लिहायचं आहे, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. ओके. देन नंबर 2 सेंटेन्स, पेरावे तसे उगवते. तर त्याचं काय होईल, ॲज यू सो शॅल यू रीप. ॲज यू SOW सो शॅल यू रीप, REAP रीप. ठीक आहे, जसं तुम्ही पेराल तसंच उगवेल. म्हणजे जसे आपले कर्म असतील तसंच आपल्याला त्याचं फळ मिळेल, असा त्याचा खरा तर अर्थ असतो. ठीक आहे. नाव वी विल कम टू क्वेश्चन नंबर 9. राईट अ पॅराग्राफ अँड गिव ॲन ॲप्रोप्रिएट टायटल टू इट. एक पॅराग्राफ लिहायचे तुम्हाला खालील पॉईंट्सच्या आधारे आणि त्याला एक ॲप्रोप्रिएट टायटल म्हणजे शीर्षक द्यायचं आहे. यूज द फॉलोइंग पॉईंट्स. खालील पॉईंट्सचा आपण या ठिकाणी उपयोग करायचा आहे. सो व्हॉट आर द पॉईंट्स, सी. मी तुम्हाला पॉईंट्स पण समजावून सांगते आणि त्याच्यावरती प्रत्येकावरती कसं सेंटेन्स आपल्याला तयार करायचं आहे आणि हे पण सांगते. आणि आपल्या व्हिडिओसोबत जे PDF दिलेलं असेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे पॅराग्राफ सुरुवातीला तुम्हाला कसे लिहायचे काय नाही हे याच्याबद्दल मी तुम्हाला व्यवस्थित गाईडलाईन करेन आणि तिथं PDFमध्ये हे सगळे तुम्हाला पॅराग्राफ्स मी दिलेले असतील, ते तुम्ही पाहायचे. सुरुवातीला याची प्रॅक्टिस करायचे अँड स्लोली यू विल ट्राय टू राईट युअर ओन पॅराग्राफ्स ऑल्सो. ओके. सो what is question number 9? First point is birds and animals. So this is the paragraph. You have to write about birds and animals. Okay. मग तिथं काय लिहू शकता तुम्ही, birds and animals are our best friend असं वाक्य तयार करू शकता. ते आपले चांगले मित्र असतात. Love and affection. There is love and affection between us and the animals and birds. जे कोणी आपल्या घरामध्ये पक्षी पाळतात किंवा प्राणी पाळतात, जसं पोपट आहे, कुत्रा आहे, मांजर आहे, बरेच असे प्राणी, घोडा आहे, तर ते ज्यावेळेस आपल्या घरामध्ये राहतात किंवा एखादा जर त्याचे तर डोमेस्टिक ॲनिमल म्हणून त्याचं आपण जर घरी सांभाळ करत असेल तर आपोआप आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये काय होतं, एक लव अँड ॲफेक्शनचं बॉन्ड तयार होतं. ठीक आहे, एक प्रेमाचं एक सुंदर नातं तयार होतं. तर तिथं लिहायचं आहे, द ॲनिमल्स develop or we develop a lovable and affectionate relationship with that animal or bird. किंवा there is love and affection between us and our domestic animals. Then loyal. Always the animal is very loyal to us. नेहमी तो प्राणी आपल्यासोबत खूप लॉयल म्हणजे प्रामाणिकपणे राहतो. जसं फॉर एक्झाम्पल डॉग है ना, आपल्या घरी जो आपण डॉग पाळतो तो आपल्याशी खूप लॉयल असतो. ही गार्ड्स आवर हाऊस ॲट नाईट. तो आपल्या घराचं संरक्षण रात्री करतो अँड देन वी कॅन टेक इनफ स्लीप. त्याच्यामुळे कुत्रा आपल्या घराचं रक्षण करत आहे, त्याच्यामुळे आपण व्यवस्थित एकदम डीप स्लीप, एकदम चांगली झोप घेऊ शकतो. देन आवर बेस्ट फ्रेंड्स, तर दे आर आवर रिअल बेस्ट फ्रेंड्स. देन सर्व अस म्हणजे ते आपली सेवा करतात. द ॲनिमल्स लाईक काऊज, बफेलोज, हॉर्सेस, कॅमल्स, हे प्राणी असे असतात जे आपल्याला सर्व म्हणजे आपली सेवा करतात किंवा आपल्याला आपल्या गोष्टीमध्ये मदत करतात. बरोबर आहे का नाही. घोडा, बैल, जे बफेलोज असतात, बुलक्स असतात, ऑक्स वगैरे शेतामध्ये, ते काय करतात, आपल्याला बऱ्याच प्रकारे दे हेल्प अस, दे सर्व अस. देन प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. जे प्राणी असतात आपल्याला प्रोटेक्शन म्हणजे सुरक्षा देतात, सिक्युरिटी देतात. जसं आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, डॉग इज अ ॲनिमल विच गिव्ज अस प्रोटेक्शन अँड वी फील सिक्युअर ॲट आवर होम. देन काइंडनेस, ऑनेस्ट अँड कंपॅशन. काइंडनेस म्हणजे दयाळूपणा. ठीक आहे, प्राणीही आपल्याला काइंडनेस दाखवतात आणि आपण पण प्राण्यांना काइंडनेस दाखवला पाहिजे. ऑनेस्ट
द बर्ड्स अँड ॲनिमल्स आर व्हेरी ऑनेस्ट टू अस. कंपॅशन म्हणजे आपल्यामध्ये एक समजूतदारपणाचा एक बॉन्ड तयार होतो. देन नेक्स्ट पॉईंट इज डू नॉट हर्ट ऑर डिस्ट्रॉय अस. तर प्राणी आपल्याला म्हणत आहेत की आम्ही जर तुम्हाला एवढं देत असेल तर प्राण्यांची पण काय असते, इमोशन्स ते कशा प्रकारे व्यक्त करतात. देन इफ वी आर गिविंग यू सिक्युरिटी, इफ यू आर गिविंग यू ऑनेस्टी अँड कंपॅशन, लव, अफेक्शन, देन यू शुड नॉट किल अस और यू शुड नॉट हर्ट अस और डिस्ट्रॉय अस. डू नॉट डिस्ट्रॉय आवर होम्स, डू नॉट डिस्ट्रॉय आवर फॉरेस्ट. ठीक आहे, तर याच्याबद्दलही तुम्ही 1-2 लाईन लिहायच्या आहेत. लोनलीनेस अवॉइडेड. ठीक आहे, लोनलीनेस म्हणजे एकाकीपणा जो असतो तो आपला पण कमी होतो आणि प्राण्यांचा पण. मग त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, आपल्या प्राण्यांना आपण पण त्यांना सिक्युअर केलं पाहिजे आणि आपण पण आपल्याकडून त्यांना इजा होणार नाही किंवा आपल्याकडून काही त्यांना हर्ट होणार नाही याची आपण काळजी घेतलीच पाहिजे. तर इन दिस वे यू कॅन राईट अ शॉर्ट पॅराग्राफ ऑन इट अँड दिस विल ऑल्सो डेव्हलप युअर इंग्लिश लँग्वेज. ओके, सो नेक्स्ट on page number 15 there is question number 10a. complete the remaining blocks determining the types of news. ठीक आहे, खालील ब्लॉक्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत अँड डिटरमायनिंग द टाईप्स ऑफ न्यूज. आणि कोणत्या प्रकारच्या न्यूज आहेत हे आपल्याला इथं पाहायचं आहे. ओके, सो टाइप्स ऑफ न्यूज. ज्या न्यूज आपण टी व्हीवरती पाहतो किंवा आपण पेपरमध्ये ज्या वाचतो त्या न्यूज कोणकोणत्या प्रकारच्या असतात, म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणते न्यूज असतात. तर पहिल्यांदा असतात पॉलिटिकल न्यूज. ठीक आहे, नंतर आणखी कोणत्या न्यूज असतात, द न्यूज रिलेटेड विथ बिझनेस. ठीक आहे, बिझनेसशी संबंधित ज्या न्यूज असतात त्याला आपण बिझनेस न्यूज म्हणतो. त्यानंतर काही न्यूज असतात ज्या सायंटिफिक डिस्कवरी दाखवतात. ओके, द न्यूज रिलेटेड विथ सायंटिफिक डिस्कवरी. देन द न्यूज रिलेटेड विथ वेदर. वेदर म्हणजे हवामान. हवामानाशी संबंधित आपण बातम्या बऱ्याच टी व्हीवरती ऐकतो, जसं आज खूप मोठा पाऊस होणार आहे, ह्या भागात होणार आहे, किंवा कोणत्या भागामध्ये कसं हवामान राहील याबद्दलसुद्धा एक विशिष्ट प्रकारच्या अशा बातम्या वेगळ्या दाखवल्या पण जातात. देन द न्यूज रिलेटेड विथ फिल्म इंडस्ट्री. फिल्म इंडस्ट्री म्हणजे बॉलिवूडशी संबंधित वगैरे ज्या न्यूज असतात त्या पण न्यूज आपण याच्यामध्ये पाहतो. आणि आणखी एक महत्त्वाची न्यूज असते जे स्पोर्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. सो न्यूज आर स्पोर्ट्स न्यूज आर ऑल्सो गिवन. ओके, सो 1 2 3 4 5 6. सो देर आर 6 टाइप्स ऑफ न्यूज वी हॅव सीन टुडे. ओके, देन टेम्पलेट फॉर अ न्यूज रिपोर्ट. जर आपल्याला न्यूज रिपोर्ट बनवायची असेल तर त्याच्यासाठी काय काय आवश्यक आहेत गोष्टी बघा. हेडलाईन. जर तुम्ही एखादा न्यूजपेपर वगैरे समोर घेतला तर काय होईल, तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. जर तुम्ही न्यूजपेपर समोर घेऊन पहा तर तिथं सगळ्यात आधी हेडलाईन महत्त्वाची असते. एक हेडलाईन दिलेली असते अँड इट इज द टायटल ऑफ दॅट न्यूज. ती न्यूजमध्ये काय मध्ये दिलेलं आहे त्याचं एक तिथं शीर्षक दिलेलं असतं, मग ती कोणतीही न्यूज असो. ओके, बी डेटलाईन. डेट, प्लेस, रिसोर्स. तिथं डेटलाईनमध्ये डे दिलेला असतो, कोणत्या दिवशीची ती न्यूज आहे, डेट दिलेली असते, तारीख दिलेली असते. नंतर प्लेस, ती कोणत्या ठिकाणची आहे बातमी, तिथं प्लेस पण दिलेलं असतं. अँड रिसोर्स म्हणजे कोणत्या माध्यमातून तुम्हाला ती माहिती मिळाली किंवा कुठून ती माहिती मिळाली ही पण तिथं दिलेली असते. देन सी इंट्रो. कवरिंग मॅक्झिमम WH क्वेश्चन. इंट्रो म्हणजे तिथं इंट्रोडक्शन किंवा माहिती तुम्हाला दिलेली असते त्या न्यूजच्या संबंधित आणि तिथं मॅक्झिमम WH क्वेश्चन तयार करून त्याचे जे उत्तरं येतात ते त्या न्यूजमध्ये दिलेले असतात. ठीक आहे.
देन पॉईंट नंबर डी, शॉर्ट कंटिन्युईंग पॅराग्राफ. 1 ते 2 पॅराग्राफमध्ये त्याची बातमी खाली दिलेली असते आणि डिटेल इन्फॉर्मेशन त्याची त्या न्यूजबद्दल तिथं सांगितलेली असते की ही घटना कुठे घडलेली आहे, म्हणजे कोणकोणत्या व्यक्ती तिथं होते, किंवा कशाप्रकारे एखादा व्यक्ती ॲक्सिडेंट झाला असेल तर त्याला दवाखान्यात नेलेला व बाकी सगळी जी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन असते ती तिथं खाली दिलेली असते. अँड ई इज कन्क्ल्युजन. कन्क्ल्युजन म्हणजे निष्कर्ष. सगळ्यात शेवटी त्या न्यूजचा निष्कर्ष द्यायचा असतो. देन वी विल कम ऑन क्वेश्चन नंबर 10 बी. रीड द फॉलोइंग हेडलाईन्स अँड राईट द डेटलाईन, इंट्रो अँड शॉर्ट कंटिन्युईंग पॅराग्राफ. खाली जो बी क्वेश्चन दिलेला आहे तिथं 2 हेडलाईन्स आहेत. बघा आपण काय आहेत हेडलाईन्स. अचिव्हर्स नरेट देअर सक्सेस स्टोरीज ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स. अचिव्हर्स म्हणजे अचीव करणारे, अचीव म्हणजे काहीतरी खूप मोठी गोष्ट साध्य करणारे जे असतात, दे नरेट. नरेट म्हणजे ते कथन करून सांगतात. देअर सक्सेस स्टोरीज, काय कथन करून सांगतात, त्यांच्या ज्या यशाच्या स्टोरीज आहेत त्या गोष्टी त्या कथन करून सांगत आहेत. ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स. करिअर काउन्सिलिंग म्हणजे एक करिअर काउन्सिलिंगचे कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमामध्ये ते त्यांचे सक्सेस स्टोरीज नरेट करत आहेत. तर त्याची एक बातमी बनवायची आहे. आणि सेकंड पॉईंट काय आहे बघा. इंडियाज फर्स्ट एवर टुरिझम युनिव्हर्सिटी टू बी इस्टॅब्लिश्ड बाय IIHM. हे जे IIHM एक इन्स्टिट्यूट आहे, ते इन्स्टिट्यूट एक टुरिझम युनिव्हर्सिटी डेव्हलप करत आहे. आणि त्याच्या अंडर काय असतं मग, त्याच्या अंडर विद्यार्थ्यांना टुरिझम युनिव्हर्सिटीमध्ये टुरिझम इंडस्ट्रीबद्दल सगळी माहिती किंवा सगळ्या गाईडलाईन्स किंवा त्याचा एक खास अभ्यासक्रम ठेवून मुलांना ते शिकवलं जातं, जेणेकरून त्यांनी टुरिझम इंडस्ट्रीमध्ये त्यांचा करिअर करू शकतात. तर अशा प्रकारचा एक कार्यक्रम आहे आणि त्याची बातमी आपल्याला लिहायची असते. ठीक आहे. नंतर क्वेश्चन नंबर सी वरती या. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड राईट अ न्यूज रिपोर्ट, फॉलो द स्टेप्स ॲज गिवन. खालील हेडलाईन वाचा आणि खाली ज्या स्टेप्स दिलेल्या आहेत त्यानुसार काय करायचे, फॉलो करत करत एक आपल्याला न्यूज तिथं लिहून पाहायची आहे किंवा लिहायची आहे. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट आहे हेडलाईन. हेडलाईन इथं दिलेली आहे आपल्याला, फक्त त्या हेडलाईनवरती आपल्याला एक न्यूज तयार करायची आहे. बघा. टायगर अटॅक्स 8 year old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये एका 8 वर्षाच्या मुलावरती टायगरनी, एका वाघानी अटॅक केलेला आहे. तर त्याच्यावरती ही बातमी आहे. आपण बऱ्याच वेळेला अशी काही बातमी ऐकलेली असते एखाद्या ॲक्सिडेंटची, किंवा इथं जसं दिले त्या प्रकारे आपण इझिली एखादी स्टोरी इथं लिहू शकतो. डेटलाईन, ज्या डेटला तुम्ही लिहित आहात तिथं डेट लिहा, किंवा कोणतीही डेट तिथं लिहिली तर चालेल. लीड लाईन. लीड लाईन म्हणजे एकदम सुरुवातीला पहिल्या 1-2-3 ओळीमध्ये तुम्ही काय लिहाल, तर तिथं अशा ह्या गावामध्ये जे हे राजीव गांधी नॅशनल पार्क आहे, इथं व्हिजिटर्स गेल्यानंतर त्या व्हिजिटर्सच्या एका छोट्या मुलावरती टायगरनी अटॅक केला, असं तुम्ही तिथं सुरुवातीला लीड लाईनमध्ये देऊ शकता. किंवा त्या राजीव गांधी नॅशनल पार्कच्या जवळ there is a slum area, and in that slum area, from that slum area, an 8-year-old boy went near that near that place where the tigers are kept, and unfortunately the tiger attacked on that 8-year-old child and killed it. म्हणजे तुम्ही ही स्टोरी तिथं त्या प्रकारे तयार करू शकता. आपण तिथं कोणतीही दोन्हीपैकी तुम्ही एक स्टोरी देऊ शकता. एकतर व्हिजिटरच्या एखाद्या मुलावरती अनएक्सपेक्टेडली तो अटॅक झाला असंही आपण तिथं सांगू शकतो. देन बॉडी ऑफ द रिपोर्ट, यूज ओनली थर्ड पर्सन प्रोनाऊन्स, पॅसिव्ह व्हॉईस. थर्ड पर्सन प्रोनाऊन्स माहिती आहेत का तुम्हाला, ही, शी, इट आणि एखाद्या मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव, तर तिथं थर्ड पर्सन सिंग्युलरचाच तुम्हाला प्रोनाऊन्सचा तुम्हाला उपयोग करायचा आहे. अँड पॅसिव्ह व्हॉईस, हे जे वाक्य असतात ते पॅसिव्ह व्हॉईसमध्ये लिहायचे असतात. जसं द बॉय वॉज अटॅक्ड बाय द टायगर, द 8-year बॉय वॉज अटॅक्ड बाय द टायगर. अशा प्रकारचे पॅसिव्ह व्हॉईसचे वाक्य आपल्याला तिथं फॉर्म करायचे आहेत. अँड देन कन्क्ल्युजन, रेफरन्स टू अ सिमिलर पास्ट ऑर फ्युचर.
ठीक आहे. सिमिलर पास्ट म्हणजे जवळपासच्याच पास्टमध्ये तसं घटना घडलेली असेल किंवा फ्युचरमध्ये घडू नये म्हणून आपण काय करायला पाहिजे, अशा प्रकारचे कन्क्ल्युजन निष्कर्षमध्ये थोडंसं त्या ठिकाणी द्यायला पाहिजे. जसं द गव्हर्नमेंट हॅज गिवन स्ट्रिक्ट ऑर्डर्स टू द फॉरेस्ट डिपार्टमेंट दॅट इन फ्युचर दे शुड बी व्हेरी केअरफुल अबाउट नॉट हॅपनिंग सच काइंड ऑफ इन्सिडेंट्स, अशा प्रकारे आपण त्याला तिथं कन्क्ल्युजनमध्ये द्यायचं आहे. तर याचा मी PDF-मध्ये एक न्यूज रिपोर्ट मीही देणार आहे. तर तुम्ही तिथून ती तुमच्या नोटबुक्समध्ये तुम्हाला लिहून काढायची आहे. दॅट विल हेल्प यू डेफिनेटली. ओके. सो देन ऑन पेज नंबर 16 देर इज लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. तर आपण आज लँग्वेज स्टडीचा अभ्यास करणार आहोत. प्रेझेंट पार्टिसिपल, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि फ्युचर पार्टिसिपल्स हे असतात. तर आपण याच्यामध्ये आज प्रेझेंट पार्टिसिपलचा उपयोग आपण कसा करायचा किंवा काय असतं हे आपण पाहणार आहोत. ओके. सो प्रेझेंट पार्टिसिपल द फॉर्म ऑफ अ व्हर्ब एंडिंग इन ING. व्हर्बचं एक फॉर्म असतं. जसं आपण पाहिलेत व्हर्बचे 4 प्रकार आपण पाडतो. जसं वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 आणि वर्ब 4 किंवा त्यालाच आपण ING फॉर्म म्हणतो. जसं त्या वर्बचे आपण हे 4 प्रकार पाडतो. जसं मी एक एक्झाम्पल देऊन सांगते. ईट, ईट, एट, इटन आणि ईटिंग हे त्याचं 4th फॉर्म किंवा ING फॉर्म असं आपण त्याला म्हणतो. विच इज यूज्ड इन द फॉर्मिंग कंटिन्युअस टेन्सेस. जर आपण टेन्सचा नक्कीच तुम्ही अभ्यास केलेला असेल तर कंटिन्युअस टेन्सेसमध्ये काय करतो आपण ING फॉर्मचा यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल ही इज सिटिंग हिअर. ठीक आहे. तर इथं एक वाक्य दिलेलं आहे ही इज सिटिंग हिअर. सिट हे मेन वर्ब आहे आणि त्याला ING फॉर्म लावलेला आहे. तर त्या ठिकाणी त्याचं काय केलेलं आहे, प्रेझेंट पार्टिसिपल बनवलेलं आहे. तर प्रेझेंट पार्टिसिपल हे पूर्ण म्हणजे आपण लेसन किंवा पोएम्स वाचत असल्यावेळेस बऱ्याच ठिकाणी हे प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर केलेला असतो. नाव फाइंड आउट द ING फॉर्म्स फ्रॉम द स्टोरी. स्टोरीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा स्टोरी वाचून काढायचे. तिथून तुम्हाला काही ING फॉर्म असलेले जे प्रेझेंट पार्टिसिपल्स आहेत ते शोधून काढायचे आहेत. अँड क्लासिफाय देम इन टू द फॉलोइंग टेबल. खालील टेबलमध्ये तुम्हाला ते प्रेझेंट पार्टिसिपल क्लासिफाय करायचे आहेत, लिहून काढायचे आहेत. तर तिथं दिलेलं आहे बघा एक जो टेबल दिलेला आहे एका बाजूला त्याच्या दिले प्रेझेंट पार्टिसिपल अँड यूज इन द कंटिन्युअस टेन्स. त्याचा वापर कंटिन्युअस टेन्समध्ये करायचा आहे. जसं इथं 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. ट्विंकलिंग आईज, ठीक आहे, आणि स्टार्टेड ट्रेम्बलिंग. ट्विंकलिंग आईज स्टार्टेड ट्रेम्बलिंग. तर तुम्हाला याचा वापर एका वाक्यामध्ये करायचा आहे. जसं आणखी खाली लेसनमधून शोधून तुम्हाला काय करायचे तिथं लिहायला सांगितलेत. तर मी तिथं सांगते, तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत. तिथं 5 एक्झाम्पल इकडे दोन्ही टेबलमध्ये तुम्हाला लिहायला सांगितलेले आहेत. राईट दॅट डाऊन. मॅराउंडिंग लंगूर, स्लोपिंग रूफ, केरिंग आर्म्स, अशा प्रकारचे काही तिथं प्रेझेंट पार्टिसिपल्स दिलेले आहेत. यू कॅन ऑल्सो फाइंड सम अदर एक्झाम्पल्स फ्रॉम द स्टोरी अँड यू कॅन राईट देअर. अँड देन